नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 5 जून 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न आपण विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 31 मे 2026 रोजी आपल्या अहिल्यादेवी होळकर यांची आपण कितवी जयंती साजरी केलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी 301 क्रमांकाची या ठिकाणी आपण जयंती साजरी केलेली आहे 31 मेला अहिल्यादेवी होळकर यांची. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? द अर्थ प्राइज 2026 जिंकलेल्या भारतीय किशोरवयीन मुलामुलींनी डेव्हलप केलेल्या जैव विघटनशील जलगाळण यंत्रणेच्या शोधाचे नाव काय आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, प्लास्टिक. पहा, लक्षात घ्या, गडबडीत माणूस काय करतं, प्लास्टिकला क्लिक करतं, असं नाही. स्पेलिंग लक्षात घ्या, PLAS, प्लास्टिक, STICK, बरोबर, प्लास्टिक असं या ठिकाणी काय आहे तर जैव विघटनशील जल गाळण यंत्रणेच्या शोधाचे नाव आहे. लक्षात घ्या, हे जे काही 3 भारतीय कोण आहेत ज्यांना द अर्थ प्राइज 2026 मिळालेलं आहे? पहिले आहेत विवान छावछरिया, दुसरे आहेत आर्याना अग्रवाल आणि तिसरे आहेत अवन्या मेहता, असं या तिघांचं नाव आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. प्रकल्प काय आहे तर त्यांनी चिंचेच्या बिया आणि इतर जैविक कचऱ्याचा वापर करून एक विशेष पावडर तयार केला आहे. कार्यपद्धती काय आहे तर ही पावडर पाण्यातील मायक्रोप्लास्टिक्सला आकर्षित करून एकत्र बांधून ठेवते, ज्यामुळे चुंबकीय प्रक्रियेद्वारे प्लास्टिक पाण्यातून अतिशय सोप्या पद्धतीने वेगळे करता येते. आणि यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला तर त्यांना या उल्लेखनीय आणि कमी किमतीच्या पर्यावरणपूरक शोधासाठी ग्लोबल विनर व एशिया विनर म्हणून देखील या ठिकाणी गौरवण्यात आलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 2027 मध्ये 39व्या क्रमांकाचे जे काही नॅशनल गेम्स आहेत, राष्ट्रीय खेळ आहेत, ते कुठे आयोजित केले जाणार आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मेघालय राज्याच्या अंतर्गत 39th नॅशनल गेम्स 39वे राष्ट्रीय खेळ आयोजित केले जाणार आहेत. 2 पॉईंट लिहून घ्या. ईशान्येकडील राज्यामध्ये या प्रतिष्ठित बहुक्रीडा स्पर्धेचे आयोजन होण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्याच्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि दुसरा पॉईंट, मेघालयमध्ये होणाऱ्या 39व्या राष्ट्रीय खेळांचे अधिकृत शुभंकर जे काही मॉस्कोट आहे ते काय आहे? मेघरा. हे नाव लक्षात ठेवायचं आहे, मेघरा. कशाहून लक्षात ठेवायचं तर मेघालय, मेघरा, 39वा राष्ट्रीय खेळ, या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही नॅशनल गेम्स आहेत सुरुवात कधी झाली तर लक्षात घ्या 2002 मध्ये पहिली आवृत्ती झाली, आंध्र प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि विजेतेपद देखील पहिलं जे काही पोझिशन होती ती सुद्धा या ठिकाणी आंध्र प्रदेशकडेच होती. त्यानंतर 2007 मध्ये आसाममध्ये झालं, त्याच्यामध्ये विजेता ठरला सर्व्हिसेस. त्यानंतर 2011 मध्ये झारखंड, 2015 मध्ये केरळमध्ये झाला, 2022 मध्ये गुजरातमध्ये झाला. पहिले जे काही 2007, 11, 15 आणि 22 या चारही आवृत्त्यांमध्ये सर्व्हिसेस या ठिकाणी अव्वल स्थानी होतं. त्यानंतर 2023 मध्ये गोव्यामध्ये जे काही नॅशनल गेम झाले त्याच्यामध्ये अव्वल या ठिकाणी आलेला आहे महाराष्ट्र, बरोबर. आणि लेटेस्ट 2025 मध्ये नॅशनल गेम्स आयोजित करण्यात आले होते उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत 38व्या क्रमांकाचे, त्याच्यामध्ये देखील या ठिकाणी अव्वल स्थानी सर्व्हिसेस आहे, बरोबर. महाराष्ट्र एकदाच आलं, जी की 2023 मध्ये 37वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती गोव्यामध्ये, त्याच्यामध्ये महाराष्ट्र या ठिकाणी अव्वल स्थानी आलेलं होतं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. भारतीय नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कृष्णा स्वामीनाथन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? कृष्णा स्वामीनाथन असं त्यांचं नाव आहे. आपले हे जे काही तिन्ही दल आहेत या तिन्ही दलांच्या वर एक या ठिकाणी पद असतं CDS, बरोबर. CDS कोण आहेत मग? नवीन NS राजा सुब्रमणी असं त्यांचं नाव आहे. यांना या ठिकाणी भारताचे 3ऱ्या क्रमांकाचे CDS म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. ठीक आहे, तर मग भारतीय नौदल प्रमुख कोण आहेत? कृष्णा स्वामीनाथन, बरोबर. एकदा काय करूया आपण, हे जे काही आपले महत्त्वाचे या ठिकाणी 3 दल आहेत या तिन्ही दलाचे प्रमुख आणि उपप्रमुख कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. सर्वात पहिल्यांदा लिहून घ्या, भारतीय सेना, इंडियन आर्मी, बरोबर. प्रमुख कोण आहेत? जनरल उपेंद्र द्विवेदी,
उपप्रमुख कोण आहेत? लेफ्टनंट जनरल धीरज सेठ. या ठिकाणी भारतीय सेना दिवस आपण दरवर्षी 15 जानेवारीला साजरा करतो. त्यानंतर भारतीय नौदल इंडियन नेव्ही प्रमुख कोण आहेत? ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन. उपप्रमुख कोण आहेत? व्हाईस ॲडमिरल अजय कोचरजी. बरोबर. आणि भारतीय नौदल दिवस आपण दरवर्षी 4 डिसेंबरला साजरा करतो. त्यानंतर लिहून घ्या भारतीय वायुसेना इंडियन एअरफोर्स प्रमुख कोण आहेत? एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह. आणि उपप्रमुख कोण आहेत? एअर मार्शल नागेश कपूर. बरोबर. आणि भारतीय वायुसेना दिवस आपण दरवर्षी 8 ऑक्टोबरला साजरा करत असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे केव्हा साजरा करण्यात येत असतो? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 5 जूनला आपण दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करतो. 2 पॉईंट आहेत ते लिहून घ्या. पर्यावरणाचा ऱ्हास आणि हवामान बदलाच्या गंभीर समस्यांविषयी लोकांमध्ये या ठिकाणी जागरूकता निर्माण करणे, तसेच निसर्गाचे रक्षण करण्यासाठी लोकांना कृती करण्यास प्रवृत्त करणे हा या दिवसाचा मागचा मुख्य उद्देश आहे. सोबत 2026ची या दिवसाची थीम काय? इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर आवर फ्युचर. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस, 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. त्यानंतर 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. महिला T20 विश्वचषक 2026चे आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. इंग्लंड या देशाच्या अंतर्गत ICC T20 वुमन्सचं जे काही वर्ल्ड कप आहे ते या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे. महिला T20 जे काही विश्वचषक आहे 2026चं हे आहे या ठिकाणी आयोजित केलेल्या वर्ल्ड कप बद्दल. मग झालेल्या बाकीचे जे काही क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 2025-26 हॉकी इंडिया लीग पुरुषांच्या कलिंग लार्सन्स या टीमने या ठिकाणी विजेतेपद जिंकलं. प्रो रेसलिंग लीग 2026चं विजेतेपद हरियाणा थंडर्स यांनी जिंकलं. ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकलं. 2025-26 रणजी करंडक स्पर्धा जम्मू आणि काश्मीरने जिंकली. चायनीज ग्रँड प्रिक्स 2026 किमी अँटोनेली यांनी जिंकलं. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 भारताने जिंकलं. सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 बांगलादेशने जिंकली. भारताचा 95 क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे अरोन्योक घोष असं त्यांचं नाव आहे. थॉमस कप 2026 जे की पुरुषांसाठी असतात त्यांचं विजेतेपद चीननं जिंकलं. तर ओबर कप 2026 जे की महिलांचे या ठिकाणी चॅम्पियनशिप आहे त्याचं विजेतेपद दक्षिण कोरिया या टीमने जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. प्रकल्प उदयक काय? UDAYAK उदयक हा जो काही प्रकल्प आहे, प्रोजेक्ट आहे, कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांचा हा प्रकल्प आहे. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. पूर्व सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांच्या पुनर्रचनेचा भाग म्हणून हा प्रकल्प 1 जून 1990 रोजी आसाममधील डुमडुमा येथे या ठिकाणी स्थापन करण्यात आला. भारताच्या अतिपूर्व प्रदेशामध्ये मोक्याच्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यावरती लक्ष केंद्रित करणारा हा उपक्रम आहे. आणि नुकतेच सीमा रस्ते संघटनेने प्रकल्प उदयकाचा 37वा स्थापना दिवस देखील साजरा केलेला आहे. तर कोण या ठिकाणी कोणाचा उपक्रम आहे? BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल सीमा रस्ते संघटना. स्थापना झाली 7 मे 1960ला. या ठिकाणी महासंचालक आहेत नवीन जनरल हरपाल सिंग. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. क्लिअर? जसं की तुम्हाला माहित आहे इग्नाइट अकॅडमी बद्दल आपण काही व्हिडिओजमध्ये सांगत असतो. या ठिकाणी इग्नाइट अकॅडमीनं काय केलेलं आहे तर अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविकेसाठी दुर्गा PYQ बॅच या ठिकाणी लॉन्च केली आहे. या बॅचची किंमत ₹1 असणार आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. ही जी काही बॅच आहे ती या ठिकाणी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी बॅच मिळून जाणार आहे. तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका याच्यासाठी लाडकी बहीण सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे PYQ 2025 साठी. बरोबर.
प्रिव्हियस इयर क्वेश्चन याच्यामध्ये घेतले जाणार आहेत या ठिकाणी नितीन साळुंके सरांच्या मार्फत, बरोबर. दोन्हीही गोष्टी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये मिळून जातील. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. पुढचा प्रश्न क्रमांक 7. मे 2026 मध्ये कोणत्या भारतीयाला अन्न व कृषी संघटनेतर्फे मृदा शेतकरी वीर म्हणून सन्मानित करण्यात आलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आपले तमिळनाडूतील वल्लुवन नावाचे शेतकरी आहेत, त्यांना या ठिकाणी मृदा शेतकरी वीर म्हणून सन्मानित करण्यात आलं आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. तमिळनाडूतील पोल्लाची येथील शेतकरी वल्लुवन यांना संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेतर्फे मृदा शेतकरी वीर सॉइल फार्मर हिरो म्हणून सन्मानित करण्यात आलेला आहे. 2रा पॉईंट, त्यांनी बहुपीक आणि बहुस्तरीय वृक्ष आधारित शेती पद्धतीचा अवलंब केलेला आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न क्रमांक 8. उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील फाजिल नगरसाठी कोणते नवीन नाव जाहीर करण्यात आलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पावागड असं या ठिकाणी त्या ठिकाणचं नाव आहे. काय नाव आहे? पावागड, बरोबर. उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील फाजिल नगर होतं, त्याचं नाव आता या ठिकाणी रिनेम करण्यात आलं आहे, नवीन नामकरण करण्यात आलं आहे पावागडने. या ठिकाणी उत्तर प्रदेशातील अजून काही ठिकाणे आहेत लेटेस्ट जे की रिनेम करण्यात आले आहेत. अलाहाबादचं प्रयागराज, फैजाबादचं अयोध्या, मुघल सराय रेल्वे जंक्शनचं पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन आणि झांसी रेल्वे स्टेशनचं वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन असं नामकरण करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी नावाचा एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या संयुक्त सुरक्षा मोहिमेचं नाव काय आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. ऑपरेशन शेरूवाली असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? ऑपरेशन शेरूवाली असं त्यांचं नाव आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या संयुक्त सुरक्षा मोहिमेचं नाव आहे. पर्टिक्युलरली ठिकाण कुठे आहे? तर मांजकोट सेक्टरमधील गंभीर मुगलन आणि डोरीमल परिसरातील घनदाट जंगलामध्ये हे कॅम्पेन, ही मोहीम सुरू आहे. राजौरी जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या या संयुक्त सुरक्षा मोहिमेचं नाव ऑपरेशन शेरवाली असं ठेवण्यात आलेलं आहे. मग अशाच प्रकारे बाकीचे वेगवेगळे ऑपरेशन्स होत असतात वेगवेगळ्या संस्थांच्या द्वारे, त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. ऑपरेशन राहत हे भारतीय सैन्याने राबवलेलं ऑपरेशन होतं. पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी हे ऑपरेशन केलं होतं. ऑपरेशन हायची 6 सीबीआयद्वारे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यांच्या विरोधामध्ये ऑपरेशन केलं होतं. ऑपरेशन फायर ट्रेल भारतामध्ये चीनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी हे ऑपरेशन केलं होतं. ऑपरेशन मिलाप अंतर्गत 1303 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. ऑपरेशन हिमराहत सिक्कीममध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. ऑपरेशन रेझपिल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आंतरराष्ट्रीय कॅप्टॅगॉन ड्रग्ज तस्करी नेटवर्क विरुद्ध हे ऑपरेशन केलेलं होतं. आणि ऑपरेशन शेरूवाली जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात येत आहे. पुढचा प्रश्न, पाण्याशी संबंधित प्राधान्य क्षेत्रांमधील अत्याधुनिक संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या जे काही नवीन उपक्रम आहे त्या उपक्रमाचं नाव काय आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मिशन महा ऑन वॉटर. काय? मिशन महा ऑन वॉटर. या ठिकाणी महा MAHA याचा फुल फॉर्म काय? महा ऑन वॉटर. तर लिहून घ्या, मिशन फॉर ॲडव्हर्टाइजमेंट इन हाय इम्पॅक्ट एरियाज फॉर वॉटर. उद्दिष्ट काय? तर जलसंपदा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, हवामान लवचिकता म्हणजेच क्लायमेट रेझिलियन्स आणि जलवापर कार्यक्षमता या क्षेत्रातील संशोधनाला गती देणे या उद्देशाने हे उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. तर पाण्याशी संबंधित प्राधान्य क्षेत्रांमधील अत्याधुनिक संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी मिशन महा ऑन वॉटर नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. आर्थिक वर्ष 2026 फायनान्शियल इयर 2026 मध्ये भारताच्या सागरी खाद्यपदार्थांच्या निर्यातीचे एकूण मूल्य किती होते? तर पर्याय क्रमांक बी. 8.46 अब्ज $. बरोबर. एवढं या ठिकाणी काय होतं? तर या ठिकाणी जे काही सागरी सी फूड आहे, बरोबर का नाही, सागरी खाद्यपदार्थांच्या निर्यातीचे एकूण मूल्य होते. शेवटचा प्रश्न, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नौसेना शौर्य वाटिकाचे उद्घाटन कोठे केलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए. लखनौ शहराच्या अंतर्गत. या प्रदर्शनामध्ये INS गोमतीच्या वस्तू आणि शस्त्र प्रणालींचा समावेश आहे, जिला 34 वर्षांच्या सेवेनंतर 29 मे 2022 रोजी सेवेत
सेवेतून निवृत्त केलं होतं, ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे या नौसेना शौर्य वाटिकेच्या माध्यमातून. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 2026च्या 17 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या कुस्ती प्रकारामध्ये भारताचा एकूण क्रमांक किती होता? पहिला, दुसरा, तिसरा की चौथा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.